नमस्कार. दी पद्मनशा सागा या MRK ऑफिशियल्सच्या सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण मागच्या भागात बघितलं की पद्मनशा कल्चर काय आहे, ते कसं उभं राहिलं आणि कसं ते वाढत गेलं. तर एखादं कल्चर जे उभं राहतं तर ते जगवणंही फार महत्त्वाचं असतं. म्हणजे पद्मनशा कल्चर म्हणून नुसत्या गप्पा न मारता ते कल्चर पद्मनशा टेक्नॉलॉजीने कसं जगलं आहे हे आपण आज पाहणार आहोत. तर पद्मनशाने जपलेली सामाजिक बांधिलकी नेमक्या कुठल्या प्रकारे जपली आहे आणि समाजाला उपयोगी अशी कुठली कामं त्यांनी केलीत, कुठले उपक्रम त्यांनी सुरू केलेत, कुठल्या प्रकारचे चॅरिटीज त्यांनी केलेले आहेत, हे आपण आजच्या ह्या भागात जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत पद्मनशाच्या एक महत्त्वाचे टीम मेंबर्स, पल्लवी पंडित मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, पद्मनशा कल्चरबद्दल आम्ही जाणून घेतलं आणि आता पद्मनशा कल्चरच्या माध्यमातून जे काही सामाजिक उपक्रम आपल्याकडून केले जातात त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर मला सांगा की पद्मनशा सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कुठल्या प्रकारचे उपक्रम कशा प्रकारे? कंपनीचं स्ट्रक्चर जरी कॉर्पोरेट लेवलवर बेस्ड असलं तरी कंपनीचं जे कल्चर आहे ते पूर्णपणे भारतीय संस्कृतीवर बेस्ड आहे. बरोबर. जसं की आपण सगळेजणच मातृऋण पितृऋण हे मानतोच, पण त्याचबरोबर समाज ऋणही असतं आणि तेही तितकंच महत्वाचं आहे. असं आम्ही अगदी जाणीवपूर्वक आम्ही ते फॉलो करतो आणि मानतो पण. जसं की म्हणजे जे काही समाजाच्या रूढी प्रमाणे किंवा सेट आपण म्हणतो मेथड्स आहेत त्याप्रमाणे काम करून, म्हणजे एथिकल प्रॅक्टिस जे आपण म्हणतो त्याप्रमाणे काम करून चांगल्या पद्धतीने पैसे कमावणं हे जितकं महत्वाचं आहे त्यातला एक काही भाग टॅक्स म्हणून आपण सरकारला देतो. हे जितकं महत्वाचं आहे तितकंच ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचं एक ऋण म्हणून किंवा एक परतफेड म्हणून समाजासाठी काहीतरी करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. हे आम्ही खूप चांगल्या प्रकारे जाणतो आणि आम्ही ते फॉलोही करतो. बरोबर. म्हणजे पद्मनशाने असे कित्येक उपक्रम राबवलेले आहेत सातत्याने की जिथे आम्हाला शक्य आहे तिथे आम्ही समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आणि असे बरेच उपक्रम आम्ही राबवलेले आहेत. बरोबर. आणि कंपनीच्या ह्या प्रयत्नांमध्ये मुरबाडचे श्रीकृष्ण आश्रमाचे जे महंत आहेत श्री संदीप मुनी महाराज पुणेकर, त्यांचे आम्हाला आशीर्वाद ह्या कामामध्ये लाभलेले आहेत. अरे वा. हो. आणि अशा संत महंतांच्या आशीर्वादामुळेच आम्हाला अशा कामांची प्रेरणा मिळते आणि तेच आमच्याकडून हे काम करवून घेतात. आज आपल्याबरोबर संदीप मुनी महाराज आहेत आणि त्यांच्याकडूनही आपण 2 शब्द ऐकूयात असं मला वाटतं. बिलकुल बिलकुल, आम्हालाही आवडेल. तर आपण संदीप मुनी महाराजांकडून त्यांचे विचार ऐकूया की पद्मनशाच्या सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उपक्रमामध्ये त्यांचे कसे आशीर्वाद आपल्याला लाभलेत हे आपण आता जाणून घेऊया. मी संदीप मुनी पुणेकर महाराज आज गेली 15 ते 20 वर्षापासून या कंपनीला जॉईंट आहे. जॉईंट म्हणजे असं का की लहान मुलं अशी का अनाथ मुलं आहेत किंवा निराधार मुलं आहेत का मुली आहेत ज्यांच्यासाठी सहकार्य करण्यासाठी ही पद्मश्री कंपनी नेहमी मला पुढे सहकार्य देत असते. तसेच यांचे वडील शरदचंद्र कुलकर्णी हे जे यांचे वडील जे होते ते आणि मी रोटरी क्लबसाठी काम करायचो. तर रोटरी क्लबमध्ये आम्ही खेडेगावात जायचो, कुठं पाण्याची व्यवस्था पाहणे, कोणाला पाण्याची शाळेसाठी पाण्याची बोरिंग मारून देणे. त्यांचे वडील पाणी चेक करायचे. पाणी चेक करायची त्यांच्याकडे मशीन पण होती आणि त्या मशीननं पाणी चेक केल्यानंतर मग ते सांगायचं का इथं पाणी लागेल. पाणी लागल्यानंतर मग आम्ही ती बोरिंग मारून देणार. पद्मश्री कंपनीच्या तर्फे आम्ही बोरिंग मारायची आणि ती बोरिंग मारून त्यांना पाण्याची व्यवस्था करून देणे. असे बरेचसेच उपक्रम आम्ही ह्या पद्मश्री कंपनीतर्फे नेहमी राबवत असतो. आणि मला पहिला सर्वात सहकार्याचं जे हात लागलं माझा अनाथ आश्रम काढायला तर ते पद्मश्री कंपनीकडूनच. कारण मी ज्या टायमाला इथं काही करण्यासाठी आलो की माझ्याकडे आर्थिक परिस्थिती नव्हती, पण पद्मश्री कंपनीचे ज्यांचे जे वडील होते शरदचंद्र कुलकर्णी आणि यांचे माझे संबंध आल्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की समाजाच्या अशी काही मुलं आहेत, काही निराधार मुले आहेत, काही मुली आहेत, काही सामाजिक कार्यासाठी त्यांना मदत झाली पाहिजे. आतापर्यंत बरेचसेच म्हणजे मी आता जसं म्हणते पहिल्यांदा आधी सांगून घेतलं 6-7 मुलांची लग्न झाली, जवळजवळ 4 मुलींची लग्न झाली. एक मुलगी अशी होती की तिला कोणी पाहू पण शकत नव्हतं. तर पद्मश्री कंपनीने आम्ही ठरवलं की हिचं लग्न झालंच पाहिजे म्हणून आम्ही एक माझगाव येथील एका गावाला मुरबाड तालुक्यामध्ये त्या मुलीचं लग्न करून दिले. चांगलं संस्था अशा आता आमच्या आश्रममधले पण 2 मुले चेंबूरला दिलेली ते पण पद्मश्री कंपनीकडूनच झालेले. तरी मला समाजाला एवढं सांगायचंय जशी पद्मश्री कंपनी करते माणुसकीच्या हिशोबाने माणूस म्हणून आपण या समाजात जन्माला आलेले तर समाजाला आपण काहीतरी देणं आहे. आपल्याकडे असलेलं धन स्वतःसाठी आहे असं नाही, पण ते दुसऱ्यासाठी पण उपयोगात आलं पाहिजे. जसं पद्मश्री कंपनी करते
मला वाटतं समाजाने पण इतरांनी पण जसं पद्मश्री जसे सहकार्य करतात तसं सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि एकटंच नाही, पण समाजाचं कार्य झालंच पाहिजे. आज आपल्या समाजात अशी बरीचशीच अशी मुलं आहेत. आता मध्यंतरी आम्ही काहीतरी 3-6 महिन्यापूर्वी शरदचंद्र कुलकर्णींचे दुसरे चिरंजीव, मोठे चिरंजीव श्याम, आम्ही यांना शांत म्हणतो आणि त्यांना दादाच म्हणतो, त्यांना मी फोन केला की बा असं असं श्रीरामपूर तालुक्यात असं असं माझं काम आहे आणि अशा 3 मुली आहेत, त्या 2 मुलींना त्याच्यातून काढायचे, त्यांना काहीतरी व्यवस्था त्यांची झाली पाहिजे. तर ते मला सांगितलं की बाबा तुम्ही सांगाल ते जसं. आम्ही तिथं त्यांना त्यासाठी राहायची व्यवस्था करून दिली. त्यांना सोडून दिलेले होते असेच, त्यांचं लग्न मग करून दिलं एक मुलाबरोबर. ते पण पद्मश्री कंपनीकडूनच घेतले. मी नेहमी पद्मश्री कंपनीकडे त्याला एवढीच विनंती करतो, पद्मश्री कंपनी जसं करते ते अजून उंच भरारीवर जावं. पद्मश्री कंपनीचा जो स्टार्टर आहे, तो स्टार्टर माझ्याकडे मी जिथं पाहतो तिथं मी त्याच्यात मला असं वाटतं की ही पद्मश्री कंपनी जशी स्टार्टरचं काम करते का अनेक समाजासाठी कार्य करते, त्या कार्यात आपण सगळ्यांनी सहकार्य करायला पाहिजे असं माझं इच्छा आहे. आणि प्रत्येक यांच्या मातुश्री ते पण खूप मला नेहमी, मी आता कधी अडचण आली आश्रमाला का बा आम्हाला आश्रमला अमुक पाहिजे तर लगेच मग ते सांगणार बाबा या तुम्ही, आम्ही करतो व्यवस्था. मी 10-15 दिवसातून महिन्यातून बहुतेक माझं 75% आश्रमाचा जो खर्च आहे तो पद्मश्री कंपनी करते. म्हणजे पद्मश्री कंपनीत जो उत्पन्न होतो त्यातलं मला बरंचसं उत्पन्न माझ्या या निराधार मुलासाठी आश्रमासाठी येतो. आता पण माझ्याकडं 30 मुलं आहेत ना, 30 मुलांपैकी बहुतेक मुलांचं संगोपन ह्या पद्मश्री कंपनी करत होते. आणि पद्मश्री कंपनी म्हणजे आमच्या आश्रमाचा आधारस्तंभ. आणि ह्या आधारस्तंभासाठी मी जसं पद्मश्री कंपनी करते, राजू भाऊ आहेत, शरद भाऊ आहेत, त्यांचे सर्व परिवार आहेत, मी एक परिवारच समजतो. पद्मश्री कंपनी पण आमच्या आश्रमाला आपला परिवार समजते. मी खूप वेळा कधी कधी असं अडचणीत आलो का मग पद्मश्री कंपनीत जायचं, फोन करायचं का बाबा असं अशा अडचणी. मी आज पण हे कार्यक्रम करायच्या आधी, आता बोलायच्या आधी मी राजू शेठसाठी आलो होतो. मला एक श्रीरामपूरमध्ये नगर जिल्ह्यात जायचे एक काम आहे, तर मला आर्थिक स्थिती ते लगेच सांगितलं बाबा तुम्ही ऍड्रेस द्या, हे करा, मी लगेच ताबडतोब करतो. तर जसं पद्मश्री कंपनी करते तसं आपण पण इतरांना करायला पाहिजे. माणूस म्हणून माणसाच्या उपयोगाला आला पाहिजे. माणूस म्हणून जन्माला आलं म्हणजे काय, आपण जर जन्माला येऊन जर ऋण एक जगाच्या आपल्याकडं, आपण इतरांसाठी काय केलं पाहिजे ना. तर ऋण म्हणजे नुसतं जन्माला येणं आणि काहीच न करणं याला अर्थ नाही. याला अर्थ असंच आहे का सगळ्या यासाठी ईश्वरानं हा मार्ग नेमलेला आहे. देव का देऊ शकतो, पण तुमच्याच आमच्यासाठी ते उपयोगाला लागेल. पण तू हे काम तुझ्यासाठी आहे. मला तर असं वाटतं की पद्मश्री कंपनी आमच्यासाठीच, समाजासाठीच देवाने उत्पन्न केलेली अशी. तसंच माझी ईश्वराला अशी प्रार्थना आहे का पद्मश्री कंपनी आणि भरभराटीला जावो आणि त्यांच्याकडून असंच सहकार्याचं काम होत राहो. आणि ही माझी ईश्वराला प्रार्थना आहे. आणि धन्यवाद पद्मश्री कंपनीसाठी. माझी ईश्वराला अजून एक वेळा धन्यवाद तुम्हाला देऊन प्रार्थना करतो ईश्वराला का पद्मश्री कंपनी अजून मोठी हो आणि त्यासाठी अजून समाजाला त्याचा उपयोग व्हावा. तर संदीप मुनी महाराजांचा आपण विचार ऐकले, त्यांचे पद्मश्राबद्दलचे विचार, त्यांची पद्मश्राशी असलेली बांधिलकी किंवा पद्मश्राशी असलेले त्यांचे संबंध अतिशय चांगल्या रूपातले, म्हणजे एक सामाजिक कार्यासाठी असलेले संबंध आपण त्याबद्दल जाणून घेतले. तो अतिशय छान आहे. म्हणजे हे खरंच खूप छान आहे की एवढ्या अगदी म्हणजे समर्पित व्यक्तीचा तुम्हाला एक चांगला आशीर्वाद लाभतो आणि याच्यातून प्रेरणा पण मिळते. नक्कीच. तर मला आणखीन एक जाणून घ्यायचं आहे, कारण कसं आहे ना की तुम्ही एक सामाजिक उपक्रम म्हणून आणखी काय काय उपक्रम तुमच्याकडून केले जातात ह्याबद्दल मला जरा थोडंसं सांगा. बेसिकली म्हणजे ज्या वेळेला जशी गरज असेल किंवा बरोबर. जे आमच्या समोर एखादा उपक्रम आला तर त्याला तर आम्ही मदत करतोच. बरोबर. पण काही उपक्रम जे माझ्या अगदी चांगल्या माहितीतले आहेत ते मी तुम्हाला सांगू शकते. काही आदिवासी पाडे जिथे मुलांना शिक्षणासाठी आम्ही वह्या वाटपांचा कार्यक्रम सातत्याने करतो. छान. अगदी छान. त्यानंतर आम्ही म्हणजे सगळीकडून प्लास्टिक गोळा करून ते प्लास्टिक रिसायकलला देणं हा एक म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने हा विचार केला आहे की पर्यावरणाचं नुकसान होऊ नये आणि बरोबर. त्याच्यात आमचा पण हातभार राहावा बरोबर. हे आम्ही करतो. त्याचप्रमाणे कंपनीचा आधारस्तंभ आमच्या सांसरांच्या आई शारदा कुलकर्णी मॅडम त्यांनी कित्येक मुलांचं त्यांच्या अगदी सुरुवातीपासूनच ते कॉलेजपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. आणि त्या म्हणजे रेग्युलर बेसिसवर आम्ही असं मुलांना ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांना त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनीतर्फे उचलली जाते आणि त्याच्यात त्यांचं योगदान खूप महत्वाचं आहे. बरोबर बरोबर. म्हणजे एक प्रकारे तुम्ही एक सामाजिक म्हणजे जसं आता प्लास्टिक कचरा गोळा करून तो रिसायकलिंगला पाठवणं हे फार हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. हे कोणीच करत नाही.
बरोबर. परत म्हणजे शारदा मॅडम त्यांनी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. परत तुम्ही तिकडे शाळेतून शालेय वस्तूंचं म्हणजे वह्यांचं वाटप वगैरे वाटप. करता, हे खरंच खूप चांगलं आहे. आणि आम्हाला म्हणजे खरंच एक खूप अभिमान आहे की एक पद्मनशा टेक्नॉलॉजीसारखी एक कंपनी ही केवळ म्हणजे काहीतरी आपण उत्पादन करायचं आणि त्याच्यातून ते विकायचं आणि फक्त त्यातून केवळ नफा कमवायचा हा उद्देश न ठेवता त्या नफ्यातून एक भरघोस रक्कम, अगदी कारण ही तुटपुंजी रक्कम नाही, जर तुम्ही एवढ्या प्रमाणावर तुम्ही जर चॅरिटी करत आहात, तुम्ही सामाजिक उपक्रम करत आहात, तर ती तुटपुंजी नाही, ही खरंच भरघोस मदत आहे. नक्की. सो पद्मनशाची ह्या उपक्रमाबद्दल खरंच पद्मनशाचे खूप खूप आभार. ज्या कोणाला ह्या उपक्रमातून मदत मिळेल त्या सगळ्यांतर्फे तुमचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. तर पद्मनशाच्या ह्या उपक्रमांच्या म्हणजे सामाजिक उपक्रमांच्या ज्याच्यातून ते सामाजिक कार्य साधतात, सामाजिक आपली बांधिलकी जपतात, ह्याच पद्मनशा कल्चरच्या सामाजिक उपक्रमांबद्दल आपण त्यांच्या विविध टीम मेंबरकडून म्हणजे त्यांच्या परिवारातले, मी त्यांना एम्प्लॉई म्हणणार नाही कारण आता पद्मनशा ही फॅमिली आहे आपल्याला लक्षात आलंय, तर त्यांच्या फॅमिली मेंबर्सकडून आपण जाणून घेऊया की पद्मनशा कल्चरच्या ह्या उपक्रमाबद्दल ते आपल्याला काय काय माहिती देऊ शकतात आणि त्यांना काय वाटतं. चला. नमस्कार. आज आपण पद्मनशा कल्चर बद्दल थोडंसं बोलूया. पद्मनशा कल्चर म्हणजे नक्की काय? आपण पद्मनशा एक फॅमिली म्हणतो. आई जसं लहान मुलांना सर्वांगीण विकासाचा विचार करते की त्यांना मानसिक पण स्ट्रॉंग करायचंय, त्यांना शारीरिक पण स्ट्रॉंग करायचंय, त्यांनी थोडंफार देवाधर्माचं पण करावं, त्यांनी समाजाचं पण करावं, स्वतःची पण काळजी घ्यावी, तसेच बाकीच्यांची पण घ्यावी. तेच तंत्र, तेच मंत्र आपण पद्मनशाच्या कंपनीत, पद्मनशाच्या फॅमिलीत लावतो. याच्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम दर वर्षभरात घेत असतो. म्हणजे एम्प्लॉईजची शारीरिक शक्ती असावी, त्यांचं मानसिक स्वास्थ्य असावं, काम करून करून थकल्यावर त्यांना एन्जॉयमेंट पण करता यावी, देवाचं कसं करायचं असतं किंवा मनशांती कशी मिळवावी ह्याचं पण थोडंसं नॉलेज असावं. शिवाय आपण पुढे जातोय पण आपल्या सहकार्याला पण पुढे घेऊन जावं, ही मानसिकता तयार व्हावी. मी एकटा नाही मोठा, माझ्या हातात हात घालून जो कोणी नवीन आलाय त्या याच्यात मी माझ्या फॅमिलीत त्यांना सामावून घेणार, ही मानसिकता वाढवणं हे एक मोठं उद्दिष्ट आहे पद्मनशा कल्चर. याच्यासाठी आपण वर्षभरात विविध प्रोग्राम्स करत असतो, विविध गोष्टी राबवत असतो. त्यातल्या काही अंशी सांगायच्या म्हटल्या तर पहिल्या याच्यावर येतं, आपण एक एम्प्लॉई फंड तयार केलं. एम्प्लॉई फंड म्हणजे काय? तर एम्प्लॉईजनी एम्प्लॉईसाठी तयार केलेला फंड. तसंच म्हणजे त्यांच्या गरजेपुरता असतं तसं. दसऱ्याचं सेलिब्रेशन येतं, दिवाळीचं सेलिब्रेशन येतं, हळदी कुंकू बायकांसाठी खूप महत्त्वाचा विषय असतो. हळदी कुंकू सेलिब्रेट करतो. काम करून करून म्हणजे सोल्डरिंगवाले, प्रोडक्शनवाले असं मान खाली घालून काम करत असतात, तर खूपदा त्यांना मानेचा, कमरेचा त्रास होतो. ते होऊ नये म्हणून आपण योगाचे किंवा कंपनी सुरू होते, काम सुरू करतो त्याच्या आधी 5-10 मिनिट योगाचे सुद्धा त्यांना प्रात्यक्षिक देतो, त्यांच्याकडनं करून पण घेतो. शांत सर एक आयडल म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. लग्न झालं त्याच्यानंतर मी लगेचच कंपनी जॉईन केली, पण त्याच्या हा परिवार पूर्ण नवीन. पण शांत सरांना म्हणजे असं मोठे धीर म्हणून कधी पाहिलंच नाही, ते एक मोठे भाऊ म्हणूनच होते. नेहमी बहिणीला जसं पुढे नेतात तसं त्यांनी नेहमी प्रत्येक गोष्टीत मदत केली. आधीचा मला असा कॉर्पोरेट अनुभव तसा काही नाही, लग्नाच्या आधी कंपनीचा अनुभव तसा काही नाही, पण इथे आल्यावर कॉर्पोरेट लाईफ कसं असतं हे लिटरली हात धरून शिकवलं. आणि त्यांच्याकडे पाहायचा दृष्टिकोन माझा म्हटलं तर एक कुठल्याही प्रॉब्लेम त्यांच्याकडे घेऊन जा, त्यांच्याकडे सोल्युशन असतं. तो टेक्निकल असो, नॉन टेक्निकल असो, म्हणजे लिटरली कोणी काही घेऊन आलं की ते त्या PCB घेऊन आलं, PCBकडे पाहतात आणि जस्ट 2 मिनिट त्याच्याकडे पाहतात आणि त्यांच्याकडे सोल्युशन असतं. विचार, त्यांचे ते डिझायनिंग पार्ट, हे सगळं त्यांच्या बुद्धीचाच एक आहे. आणि त्यांच्याकडे पाहून आम्ही खूप शिकत असतो की कुठल्याच प्रकारे खचून न जाता त्यांच्या आयुष्यात खूप चढ उतार आले. म्हणजे आता की इथपर्यंत की कंपनी बंद करावी लागते की काय, इथपर्यंत वेळ यायची, पण त्यातून सुद्धा
भरारी मारत ते दरवेळेला ते कधी खचलेले कधी त्यांना पाहिलंच नाही. म्हणजे त्यांच्याकडनं हे तर खूप शिकण्यासारखं आहे की कशीही परिस्थिती येऊ माणसाने काम करत राहायचे. कृष्णाने सांगितल्याप्रमाणे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांचं. हे जे काही आपले कल्चरल प्रोग्राम आपण वर्षभर घेतो त्याची थोडक्यात माहिती आपलेच फॅमिली मेंबर्स आपल्याला सांगतील. नमस्कार, माझं नाव चांदणी निउंगरे. मी गेली 3 वर्ष पद्मनिशा टेक्नॉलॉजीमध्ये काम करत आहे. दरवर्षी आमच्या इथे सांस्कृतिक कार्यक्रम केला जातो, जसे की हळदी कुंकू, जो महिलांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. खूप मोठ्या प्रमाणात अगदी एखाद्या सणासारखा जो सेलिब्रेट केला जातो. खूप सारे गिफ्ट्स दिले जातात. परत एक सुंदर सेलिब्रेशन जे म्हणता येईल, जिथे एक विरंगुळा महिलांना त्यांच्या नेहमीच्या कामातून दिला जातो. नमस्कार, माझं नाव श्रीधर गोविंद गुराम. आपल्याकडे सगळेच जण इंटेन्सली काम करत असतात. अशा वेळी मनाच्या शांतीसाठी देवापेक्षा दुसरे कोण चांगले. त्यासाठी आपण दररोज शुक्रवारी संध्याकाळी देवाची आरती करतो. रेग्युलर रुटीनमधून थोडा वेळ मनःशांतीसाठी. नमस्कार, माझं नाव सुचित लाड. आपली एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असल्यामुळे सर्वात मोठं साहित्य बोललं मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं तर ते टूल्स असतात. जसं की आपण दसऱ्याची पूजन असते, त्या दिवशी आपण शस्त्रपूजन करतो म्हणजे टूल्सचे पूजन. सत्यनारायणाची पूजा असते आणि नवरात्री असल्यामुळे आपण भजन कीर्तन वगैरे ठेवतो. आणि बाकी काही असे कार्यक्रमही होतात, जसे की गरबा झालं किंवा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतो आणि बाकीचे सर्व एन्जॉयमेंट हे आपण पद्मनिशामध्ये करत आलोय गेले बरेच वर्ष. नमस्कार, मी स्वप्नाली सुचित लाड. मी तुम्हाला आपल्या कंपनीमध्ये जो फंड चालतो ती जी योजना आहे त्याबद्दल सांगणार आहे. तर आपली एम्प्लॉई फंड असतो. ही योजना ॲक्च्युली शान सरांची कल्पना आहे. शान सरांनी कल्पना मांडली आपली यामुळे. तर एम्प्लॉई फंड म्हणजे काय आहे, तर एम्प्लॉईने एम्प्लॉईसाठी तयार केलेला हा एक फंड आहे. याच्यामध्ये काय होतं, तर एम्प्लॉईंना जी काही आर्थिक मदत लागते ती या फंडातून केली जाते. तर याच्यामध्ये कसं आहे की 50% हे एम्प्लॉईकडनं घेतले जातात आणि 50% जे आहेत ते कंपनीकडनं मिळतात. आणि या फंडचा उपयोग कसा झाला हा आपण आपल्या काही एम्प्लॉईकडनं जाणून घेऊया. काही महिन्यापूर्वी मला माझ्या घराचं डागडुजी करायचं होतं. त्यासाठी कंपनीकडून म्हणजे आपल्या पद्मनिशा कंपनीतून फंड जो भेटतो त्यातून मला खूप सारी मदत झाली. त्यासाठी मी कंपनीचे खूप सारे आभार. माझं नाव शैलेश गावडे. दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. या आनंदाच्या क्षणात आपली कंपनी कशी मागे राहील, तर या आनंदाचा सण साजरा करण्यासाठी आमचे कंपनीचे ओनर श्री शांत कुलकर्णी सर यांनी सलग 4 दिवस आपल्याला दिवाळीची सुट्टी जाहीर करतात. तसेच धनत्रयोदशी रांगोळी, कंदील हे सर्व स्टाफ एकत्र येऊन बनवतात आणि अशा प्रकारे आमची दिवाळी खूप मजेत आणि खूप चांगल्या प्रकारे साजरी केली जाते. माझं नाव विठ्ठल गुरव. मी पद्मनिशामध्ये जॉब करतो आणि आपल्याकडे एक उन्हाळ्यामध्ये उन्हाळा हा कामाचा आपला खूप मोठा सीझन आहे आणि त्यामध्ये आपले इथले वर्कर 24 तास म्हणजे रात्रंदिवस काम करत असतात. तर त्यांचा थकवा घालवण्यासाठी आपण आनंद म्हणजे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी पावसाळी पिकनिक काढतो. त्यासाठी शांत सर यांचे खूप सारे आभार. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण देणं लागतो. ही एक साधी सामाजिक बांधिलकीची भावना असते. ही प्रत्येकाच्या मनात असते, प्रत्येकाला माहिती असते. पण प्रत्येक जण इतक्या मोठ्या प्रमाणात ती बांधिलकी जपतोच असं नाही. पण पद्मनिशाचं तसं नाही आहे. पद्मनिशा टेक्नॉलॉजीने आपल्या सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ज्या व्यापक उपक्रमांची सुरुवात केली आणि ते नेटाने ते चालवता येत आणि नाविन्यपूर्वक त्यांचे उपक्रम आहे ज्याबद्दल आपण जाणून घेतलं आणि खरंच एक अभिमान वाटावं असं एक आहे. हे केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर होतं की आपण समाजासाठी काहीतरी करावं, म्हणजे आपल्या उत्पन्नातून एक चांगली रक्कम या समाजासाठी खर्च करावी स्वतःहून. हे फार खरंच स्तुत्य आहे. याचं खरंच कौतुक करावं तितकं थोडं. पद्मनिशाच्या ह्या प्रवासातला हा अतिशय महत्त्वाचा आणि उत्तम असा टप्पा आहे. आता पद्मनिशाचा हा प्रवास पुढे नेण्यासाठी आपण इथे विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये.
तोपर्यंत MRK ऑफिशियलचं लाईक अँड सबस्क्राईब करत राहा. आपल्या जास्तीत जास्त पाठिंब्याची आम्हाला आवश्यकता. धन्यवाद.